हॅलो हॅलो हॅलो. सो आज मी चालली इंडियाला माझ्या पिल्लूला सोडून पुढच्या. तुला आनंद होतोय का? हा, रडतोय मी खुशीच्या सॉरी आनंद नाही दुःखाच्या अश्रू. असं दात दाखवून रडतोस का तू? तर मी आता पुढच्या 1-1.5 महिन्यासाठी इंडियाला चालली. माझं काम आहे इंडियाला. ते काम झाल्यावर मी रिटर्न येणार आहे. अरे बापरे आणि- काम. मोस्ट प्रोबॅबली 1.5 महिन्यात रिटर्न येईल. आय होप सो. मी आता पिल्लू एकटाच राहणार आहे. डू यू वॉन्ट टू से समथिंग? खुशी के दिन I'm gonna miss her a lot फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. from the bottom of रोज आठवण येणार आहे याची खूप. आणि मिस करणार आहे हिला खूप. हसतोय का मग? हे जरा असं सिरियस होऊन सांगायला मिस करेन तुला असं बोल. हसतोय का? मिस करणार आहे हिला खूप खूप जास्त. आय होप सो. आम्हाला मिस करेन. फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट. नको नाही. इथं मला रडू येतंय आणि याला हसायला येतंय. मी लिटरली लग्नाच्या दिवशी सुद्धा घरातून जेव्हा निघाली होती माझ्या, तेव्हाही मला काहीच वाटत नव्हतं, दडपण आलं नव्हतं किंवा रडू येत नव्हतं किंवा काहीच नाही. पण आज याला सोडून जायचं म्हणलं जरा मला असं नको नको वाटतंय. सोडूनच जाऊ वाटत नाही याला. कारण पहिल्यांदा आम्ही आता सेपरेट राहणार आहे, ते पण 1-2 दिवसासाठी नाही तर 1.5-1 महिन्यासाठी. वाईट वाटते, रडू वाटते, जे की मला लग्नात पण एवढं रडू आलं नाही. ही आय सेड आलं नाही ते मला आत्ता रडू येतंय. तिथे ऍक्टिंग करत होते. 2 आपले अश्रू टपकवले झालं खुश. गाडीत आलं रोहते कैसे उल्लू बनायचं. ही सगळी बॅग भरली. सकाळी लवकर उठले. सकाळी उठले तिथंच हारली तू. सकाळी लवकर उठले. मग दुपार झाली. पिल्लूसाठी नाश्ता केला. काय आणि सांग की. आणि माझे सगळे उरलेले कपडे वगैरे होते, सगळं बॅग मध्ये मी भरलं. गिम्बल माझं, पॉवर बँक, ओ माय गॉड, कपडे वगैरे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकदम मी सिस्टमॅटिक माझ्या बॅग मध्ये लावल्या. अजून काय काय केलं तू सांग. याला जेवण वगैरे दिलं. घरातला पसारा आवरला सगळा. उरलेले भांडे घासून टाकले. घरातला पसारा आवडला तो दाखवतो. मी सरकतो थांबा इथं. ते जे मागं पाहताय तुम्ही ते कपडे वाळत घातलेले. आणि हे जे मी आता सगळं सांगितलं हे सगळं केलंय माझ्या पिल्लूनी. महाराणी चालली ना घरी. लिटरली बाळा तुझा पासपोर्ट धर. पासपोर्ट इथं ठेवलाय. तुझी ही कपडे यात ठेवलीत. तुझा ब्रश इथं ठेवलाय. डेलिव्हरीची क्रीम मी ह्याच्यातून ह्याच्यात टाकतोय. हे सगळं सगळं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या सगळ्या माझ्या पिल्लूने पाहिल्यात. मला काहीच करायची गरज लागत नाही. बॅग घेऊन आता आम्ही एअरपोर्टला निघतोय. हा मला एअरपोर्टला सोडवणार आहे आणि बाबा मला एअरपोर्टला घ्यायला येणार आहेत. खरं तर त्या दिवशी बाबांचा बर्थडे, मला बाबांना द्यायचं होतं सरप्राईज. पण जेव्हा मी बाबांना सांगितलं की बाबा आपण आईंना सरप्राईज देऊया, तुम्ही मला घ्यायला या, आणि बाबा बोलले ठीक आहे मी येतो घ्यायला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कळालं की सेम डेला बाबांचा बर्थडे. मग मी बाबांना सरप्राईज दिलं नसतं का? हे ह्याचं काम होतं ना मला सांगणं की बाबांचा बर्थडे. मग मी डायरेक्ट सरप्राईज दिलं असतं. आम्हाला बाबांचा बर्थडे त्या दिवशी आधीच माहिती होतं. तुला माहिती होतं ना? तू पण होती शेजारीच बसलेली. नाही मला नव्हतं माहिती. मला नव्हतं माहिती. त्याच्यावरून डिस्कशन चालू होतं. आणि आता बाकी घरी कोणालाच माहिती नाही. फक्त युवराज येतोय मला घ्यायला. फ्रेंड्सला पण कोणालाच नाही माहिती. युवराजला माहितीये आणि बाबांना माहितीये. 2 जण मला घ्यायला येतात. पण मला डाऊट आहे की 100% बाबांनी आईंना सांगितलंय असं मला 100%. वाटतंय. सो लेट्स सी आता एअरपोर्टला कोण येते घ्यायला. बघू कोणाकोणाला सरप्राईज देता येते. मी त्याचा व्लॉग शूट करेनच. आय विल शो यू. बाय बाय. निघालोय आम्ही एअरपोर्टसाठी. बराच वेळ झालं.
येस माझं पिल्लू रडत होत. असू नव्हते ते इमोशनल झालं कारण आम्ही पहिल्यांदाच सेपरेट राहणार आहे लग्न झाल्यापासून. सो माझं पिल्लू नेट राहील. थोड्या वेळात एअरपोर्टला पोहोचतोय आम्ही. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचतोय. हिथ्रो एअरपोर्टला पोहोचतोय आम्ही. कसं वाटतंय पिल्ला? बहुत अच्छा लग रहा है. हा ऑन कॅमेरा जो आहे ना हा ऑफ कॅमेरा बिलकुल अपोजिट आहे. तोंड बारीक करून बसलाय मगाचपासून आणि आता म्हणतोय अच्छा लागला. हा फायनली लंडन एअरपोर्ट. व्हॉट बघा कसं कॅमेरा. सॉर्ट एकदा सांग. काळजी घे. त्रास नको देऊ कोणी. वेड्यासारखं करू नको. नीट जा. I don't want to cry now. काय रडणार वगैरे रडण्यासारखं झालंय आता. काय रडणार वगैरे नाही ती. नाही माझं रडून झालंय त्याचे रडून झाले. आता हा नाटकी करणार कारण मी व्हिडिओ काढते ना. नाटक तो बनता येईल. उड्या मारत जाईल.